आणि संत महात्मे हे आपल्या दिवाळ्याचे आहेत. संत महात्मे हे आपलं हित जाणणारे आहेत. त्याचे बरेच अनुभव आहेत. मी संत माय बाप कृपावंत काय वे पतित कीर्तिमान अवतार तुम्हा. गजानन महाराज जर आले असतील, गजानन महाराज प्रगट झाले असतील तर हे कोणासाठी? अहो हे आपल्यासाठी झाले. गजानन महाराजांना प्रगटीकरण केलं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी, आदर्श दाखवण्यासाठी. नाही तर त्याला जमलं नसतं का? डबल तिबल गाडी, मंत्री, हे ते. पण पहा त्याच्याकडे काही आहे का? गजानन महाराजांजवळ काही आहे का? माझ्याजवळ तरी नेहरू आहे, मोठे मोठे खिसे आहे, वरचा खिसा आहे, खालचा खिसा आहे, आणि किती काही दिले तरी गजानन महाराजांना काही आहे का? नग्न दिलं. आपल्याला लाज वाटते म्हणून आपण हारांशीला आळवा घातला. नाथ महाराज सांगतात, जवळी नाही काचवटी परी संतुष्टता नित्यपूर्ती संपन्न सकळ सृष्टी सत्य गोष्टी जवा. उष्ट्या पातळवाडीवर महाराजांनी शीत वेचले आणि अन्नाचं महात्म्य सांगितलं. तेच आज अन्नदान. कुठं आहे? शेगाव म्हणलं काही काही बाया तर येतात. आता शेगाव पौर्णिमा, गुरुवार शेगाव, शेगाव शेवेरे शेगाव. आणि एवढ्या धडपड करते तरी गजानन महाराज आज नाही, आज नाही, फुकट जरी असला तरी पुढच्या महिन्यात तुमचा नंबर. किती सेवा करायसाठी मरमर आहे. आणि मी रोजानं माणूस पाहतो, 500 रुपये रोज देतो. माझ्या रोजानं कोणी येत, मी पैसे देऊन मला कामाला कोणी येत नाही. आणि गजानन महाराज वेटिंग नंबर लाईनवर काय गजानन महाराज. जवळी नाही काचवटी परी संतुष्टता नित्यपोटी. अहो हे जे बाई सेवेने जाते ना, हिचं पारणच फिरते. हे घरातून गेली की तिथे असं ते स्टाईल पाहिणं, बाथरूम गरम आलं, थंड आलं, कीर्तन आलं, मंदिर आलं, बाईनं म्हणून तिचा टोळा लागला. शेगाव गजानन महाराज किती श्रीमंत आहे. आपली श्रीमंती काय कामाची हो? आपल्या कामावर गडी राहून राहिले, पाठवण करायला लागून राहिलं. भातावाली बाई भातच देईल, शिर्यावाली बाई शिराच देईल. शिर्यावाल्या बाईने एखादा चमच जास्त भरून टाकता येते का? शेवेला कोण कोण गेला हात मध्ये करावं. एखादी खरी व्यक्ती असं कोणा सेवा केली गजानन महाराजांच्या मंदिरात? मंदिर कोणीच नाही का? मी ऐकलं, सांगा वाटून नाही राहिलं त्याने. गजानन महाराज नियम आहे. आणि एक चमच म्हणतात ये झाडू झाडू. किती लोक आहेत, किती पब्लिकचे लोक आहेत. आणि आपल्या गावाला कोणी मग खरा सुटी कोण? खरा श्रीमंत कोण? खऱ्या जेवणाचा आनंद कुठे? एखाद्याचं जेवण झालं गजानन बाबाच्या महाप्रसाद आणि ते डोळे पुसत पाहिजे असं कोण पाहिलं का? काय भाजी केली, काय भाजी केली. आणि हे घरातल्या बाया काही काही भाजी करते तर नवरा डोळे पुसत तिथली भाजी पोळी बाधा होणार नाही. एखाद्याने गजानन महाराजांचा प्रसाद खाल्ला आणि त्याने संडास घातली असं ऐकलं का? गजानन महाराजांचा प्रसाद खाऊन शुद्ध सात्विक सम लागल केवळ अधिक नाही, बरोबर. आणि ते खाल्ल्याचा ते शेगाव, ते गजानन महाराज. म्हणून तर गजानन महाराज जिथं जातील फुटूही जरी लावला तर ती देव येऊन बसते खटखट. पाहता पाहता आम्ही आता 85-86 मध्ये श्री संत तुकाराम महाराज सांप्रदायिक भजन मंडळ टाळाण्यासाठी गेलो होतो.
आता पाहता किती वर्ष झाली आमचे वसुदेव महाराज आहे की कसं एकही काळ राहिला नाही, विनाय राहिला नाही, काहीच राहिलं नाही. आता बायानं हरिपाठ करतो म्हणलं तर टाळाची व्यवस्था नाही. अरबच्या मंडळीचे टाळ आले म्हणून आमचा सप्ताह साजरा झाला. मानुरीतला टाळ एकही सोळा वाजत नाही. पण गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जा तुम्ही महिला मंडळ, तुम्हाला टाळ भेटतील. टाळ जे रोज हरिपाठ करते आमच्या महिला त्यामध्ये म्हटलं मी ते म्हणजे काय महाराज आम्हाला बोट दाखवू का, फक्त तुमचं बोटच टाकीन मोडून. बोट दाखवणं सोपं नाही. बोट दाखवण्याची संगती करावी लागते, सोबत चालवावं लागते. आपल्या गावात गजानन महाराजांनी वैभव आहे. रोज इथं टाळ म्हणून वाजू द्या, रोज वाजू द्या, रोज रोज हरिपाठ होऊ द्या. आनंद घेतला पाहिजे भक्तीचा. प्रपंचात नाचल्यापेक्षा हरिपाठात नाचण्याला काही वाईट आहे का हो? रात्रीप्रमाणे नाही ऐकतात नाचू कीर्तनाचे रंगी. इथं नाचलं काय बिघडलं? तिकडे नाचू नाचू थाप मठार बना. आता इकडे 4 दिवसात काय होतं कंबर हल्ली काय नाही बाबा. पाच मी गावगावचे दिंड्या, गावगावचे महिला मंडळ पहा, भजन पहा, दरवर्षी ती बक्षीस दिल्या जाते. आदर्श आहे म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये गजानन महाराजांकडे. म्हणून त्यांचा आज काला आहे, काला करती संत जन. हे गजानन महाराजांचा काला आहे आणि आपण खाणारे भाग्यवान आहोत. म्हणून सेविता आपला उपजुनिया पुढे येऊ, काला खाऊ दही भात. मी बोट घेऊन आलो, वैकुंठी तो ऐसे नाही. अरे वैकुंठात हा काला नाही, मग हा काला मानवलीच आहे. मग महाराज उशीर काऊन करून राहिले? आमचे काही नियम आहे. 1 तास झाल्याशिवाय मला सोडता येईल नाही तर काही मजुरी कट होईल ना. माई मजुरी म्हणजे देवादेवात बरं. कीर्तन घटकेचं कीर्तन 1.25 घंटा, कीर्तन 1.5 तास, कीर्तन 2 तास, तमाशा नाटक तमाशा 4 तास, कीर्तन घटका 1.25 घटका. ही कीर्तनाची पद्धती आहे. मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही माझ्या ओळखीचे आहात आणि मी तुमच्या ओळखीचा आहो, यात मात्र शंका नाही. म्हणून वैकुंठात हा सोहळा नाही. या मानुरीमध्ये आज देवलोकाची नजर लागली. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. आणि आता आपण काय करणार त्या अभंगाच्या 3ऱ्या कळव्यामध्ये कदाचित गळे हो तुमचं काही असू द्या, मी तर नक्कीच म्हणेन देवा, अरे काहीच नको करू, मला मरू तर दे, पण मेल्यावर मानवलीतच जन्माला येऊ दे. मी मागतो मी आणि मला असं कीर्तन करू दे. याच्यापेक्षा मोठा नको करू देऊ. इनामाला माया जास्त मोठा आहे काय नको आणि जास्त लहान आहे. माणसाला इच्छा केली पाहिजे.
मी आता मागत नको तुम्ही पहा तुम्हाला यायचं काही की तुम्ही मागा गजानन बाबा जाताय देणारा आहे तो तुमची इच्छा पूर्ती करणारा आहे तो तुमची काळजी ताकद आहे कर बाबा इशारा आहे का काही लागले असं तर सांग हा काही बिघडलं नाही मी ज्ञानेश्वर म्हणतो कुठे होतो सांगा बरोबर भुललो मी आता तुझ प्रती आहे तुला द्यायचं असेल तर आम्ही म्हणतो ना देणार तो देणार शिरापुरी